प्रियांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण मत्तेकृत शुभवर्तमान 14व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मृत्यू याविषयी माहिती घेणार आहोत आणि नंतर येशू ख्रिस्ताने केलेले आणखी 2 चमत्कार पाहणार आहोत. ते म्हणजे 5,000 भोजन देणे आणि येशूचे पाण्यावरून चालणे. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनास सुरुवात करूया. श्रोत्यानो, मत्तेकृत शुभवर्तमान ह्याच्या 14व्या अध्यायाला आज आम्ही सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाची कत्ल झालेली आहे. येशू ख्रिस्त एकांतस्थळी जातो, परंतु तरी लोक समुदाय त्याच्या मागे जातो. प्रभू येशू ख्रिस्त 5,000 जेवू घालतो. शिष्यांना तारवात बसून पलीकडे जाण्याकरिता सांगतो आणि समुद्रात वादळ व येशूचे पाण्यावर चालणे ह्या सर्व गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. ख्रिस्ताला राजाच्या रूपात नाकारणे, धार्मिक पुढाऱ्यांशी त्याचा वाद ह्या ठिकाणी सुद्धा चालू असलेला आम्हाला आढळतो. हा अध्याय प्रगट करतो की ज्या घटना घडत होत्या त्या आता आणीबाणीच्या परिस्थितीकडे वाटचाल करीत होत्या. हेरोदाने वाहिलेली शपथ पूर्ण करण्यास बप्तिस्मा करणाऱ्या योहानाची कत्ल करण्यात आली. प्रकाश व योग्य कार्य ह्याच्या विरोधात करण्यात आलेले हे उघड प्रदर्शन होते, ज्याद्वारे दुष्ट लोक येशूवर आक्रमण करू शकावेत. येशू तेथून निघून जातो, कारण त्याची वेळ अद्याप आलेली नव्हती. शुभवर्तमान लेखकांनी 5,000 जेवू घालण्याच्या चमत्काराला जे महत्त्व दिले आहे, त्यावरून हा निश्चितच एक महान असा चमत्कार होता, एक महत्त्वाचा चमत्कार होता. हाच एक असा चमत्कार आहे श्रोत्यानो, ज्याला सर्व शुभवर्तमानकारांनी आपापल्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेले आहे. 14वा अध्याय पहिली 2 वचने आम्हाला सांगतात. मत्तेकृत शुभवर्तमान 14वा अध्याय पहिली 2 वचने. त्यावेळी मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकांना म्हटले, हा बप्तिस्मा करणारा योहान आहे. हा मेलेल्यातून उठविण्यात आला आहे, म्हणून ह्याच्या ठायी अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य कार्य करीत आहे. जर आपल्याला हा लोकभ्रम किंवा वेडगळपणा वाटत असेल तर आपण अगदी बरोबर आहात. हे वेडगळ आहे, परंतु हे वेडगळ पवित्र शास्त्रातले नाही, ना येशूचे आहे, ना त्याच्या प्रेषितांचे आहे, नाही ख्रिस्ती विश्वासाचे आहे. हा वेडगळपणा हेरोदाचा व त्या काळातील अज्ञानी लोकांचा होता. आपणापैकी कदाचित काही लोक म्हणतील की आज आमच्या काळात असा वेडगळपणा, लोकभ्रम आढळत नाही. काही श्रोतांनो, आम्ही वेडगळ नाही. जरा इकडे तिकडे नजर फिरून पहा. किती लोक जन्मकुंडली, ग्रहकुंडली, फलज्योतिष्य पाहतात. पुरातन धर्मांचा आमच्या आधुनिक संस्कृतीवर फार जबरदस्त पगडा आहे. मानवजाती वेडगळ आहे. माझ्या श्रोत्यांनो, ज्या क्षणी आपण देवाच्या वचनापासून दूर जाता, आपण वेडगळ बनता. इतकेच नाही, परंतु जे स्वतःला नास्तिक समजतात ते सुद्धा खोट्या धर्मसंप्रदायांकडे, परराष्ट्रीयांच्या धर्माकडे व अलग अलग शिकवणुकीकडे वळत आहेत व बुद्धिमान लोक अशा गोष्टींमध्ये भाग घेतात, हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटते. राजसत्तेवर असलेल्या राजाच्या नजरेतून येशू व त्याचे कार्य सुटू शकले नाही. हेरोद ज्या कुटुंबातून होता त्या कुटुंबाविषयी आपल्याला चांगल्या शब्दकोशातून पाहावे लागेल. श्रोतांनो, तो संपूर्ण परिवार फार दुष्ट आणि क्रूर होता. पहिल्या शतकाचे ते माफिया होते असे म्हणायला काही हरकत नाही व ह्या अध्यायातला हेरोद त्याला अपवाद नव्हता. ह्या अध्यायातील पहिली बरीचशी वचने जे काही आधीच घडले होते त्यावर प्रकाश टाकतात. जेव्हा हेरोदाने येशूच्या उपदेशाविषयी ऐकले तेव्हा त्याच्या मनात त्वरित काय विचार व भ्रम भरले हे आम्हाला पाहावे लागेल. हेरोदाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला मारले व त्याने योहानाला तो ख्रिस्ताशी संबंधित आहे असे समजले होते. हेरोदाचा विश्वास होता की योहान मृतामधून जिवंत झाला आहे आणि त्याचे भय चित्तभ्रमात परिवर्तित झाले, कारण तो योहानाला पूर्णपणे दूर करू इच्छित होता. हेरोद दारुड्या, दुर्गुणी, हिणकस, दुर्बळ माणूस होता व तो हिंसक होता. त्याने ख्रिस्ताच्या आधी येऊन मार्ग तयार करणाऱ्या योहानाला आधीच मारले होते व स्वतः प्रभू येशूला मारण्याकरिता तो तयार होता.
योहानाच्या मृत्यूच्या समयी भौतिक काय परिस्थिती होती ह्यावर प्रकाश टाकणारी पुढची काही वचने आहेत. 3 वचन पहा, 14 अध्याय 3 वचन. कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून व बांधून कैदेत टाकले होते. योहानाला धरून व बांधून कैदेत टाकलेले होते हे लक्षात घ्या. लक्षात घ्या की ही कृती आधीच झालेली होती. हेरोदिया हिच्यासाठी त्याने योहानाला कैदेत टाकले होते. श्रोत्यानो, हेरोद कशा प्रकारे दुसऱ्यांच्या प्रभावाखाली येत असे हे ह्या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे दिसते. ह्या ठिकाणी हेरोदियाद्वारे व नंतर दुसऱ्याद्वारे दुसऱ्यांची संमती प्राप्त करण्याकरिता तो सर्व काही करीत असे आम्हाला आढळते. 4 वचन. कारण योहानाने त्याला म्हटले होते की तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही. हेरोदच्या अनैतिकपणाविरुद्ध योहान बप्तिस्मा देणारा बोलला होता. योहान काही चांगला राजकारणी नव्हता, पण खरे ते बोलण्यामध्ये तो भय बाळगीत नसे. खरे तो फार हिमतीने बोलत असे. 5 वचन आम्हाला सांगतं, आणि तो त्याला जीवे मारावयास पाहत असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानित असत. येथे आम्हाला दिसतं की हेरोद समुदायाला, लोकांना भीत असे. 6 वचन. नंतर हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदाला खुश केले. जेव्हा योहानाने हेरोदाला दाटले, दोषी ठरवले, तेव्हा तो आपल्या भावाच्या पत्नीसोबत होता. हेरोद कामातूर, वासनेने भरलेला आणि एक विलासी व्यक्ती होता. 7 वचन सांगतं, त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की जे काही तू मागशील ते मी तुला देईन. त्याला वाटलं की ती कदाचित काही धनसंपत्ती मागेल आणि मग समस्या सोडवल्या जाईल. 8 वचन सांगतं, मग तिच्या आईने तिला पटविल्याप्रमाणे ती म्हणाली, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की योहानाने तिच्यामुळे हेरोदाला दोषी ठरवलेले होते व सूड उगविण्याची ती चांगली संधी आहे हे समजून तिने ही क्रूर अशी मागणी केली. 9 वचन. तेव्हा राजाला वाईट वाटले, तरी आपल्या शब्दांमुळे व जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते द्यावयाची आज्ञा केली. बसलेल्या सर्व लोकांसमोर आपण दिलेले वचन, आपण केलेली शपथ जर आपण मोडली तर आपली बेइज्जती होईल, म्हणून ते वचन पूर्ण करणे हेरोदाला भाग पडले. तसे करणे भाग पडले. तो घाबरला होता. 10 आणि 11 वचन. आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानाचा शिरच्छेद करविला. मग त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आपल्या आईजवळ नेले. दुसऱ्यांना शारीरिक पीडा देऊन आनंद मिळवणारा, शोकपूर्ण, हलकट व निष्ठेने भरलेला हा वृत्तांत हे दाखवतो की त्यावेळी कशा प्रकारचा समाज अस्तित्वात होता. योहानाचा शिरच्छेद करून त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले. मानवाच्या स्वभावात फारसा बदल झालेला दिसत नाही. श्रोत्यानो, वासना व खून आजच्या आधुनिक समाजाचा एक भाग आहे. 14 अध्याय 12 वचन पुढे आम्हाला सांगतं, नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले. त्याच्या शिष्यांनी योहानाचे शरीर मागितले व मोठ्या काळजीपूर्वक प्रेमाने त्याचे शरीर त्यांनी पुरले. येशूला हेरोदाविषयी माहिती होते व अनुचित घटना घडण्याआधी त्याला तेथून जाणे योग्य वाटले. अनुचित असे घडण्याआधी, कारण त्याची वेळ अद्याप आली नव्हती. ह्यावरून दिसतं की येशू ख्रिस्त लोकसमुदायामध्ये किती प्रचलित होता. ते समुद्र किनाऱ्यावरून दुसरीकडे गेले आणि त्याला भेटले. 13 वचन पहा. ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी गेले. ह्यावरून तो लोकसमुदायामध्ये किती प्रचलित आणि प्रसिद्ध होता ह्याची कल्पना आम्ही करू शकतो. 14 वचन. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकऱ्यास त्याने बरे केले. त्याने श्रोत्यांनो अनेकांना बरे केले. 15 वचन. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरिता खावयास विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.
लक्षात घ्या की शिष्य येशूला त्याने काय करावे ह्याविषयी सल्ला देण्याचा प्रयत्न करीत होते. लोकांना त्यांच्या ठिकाणी वापस पाठवावे हा त्याच्या शिष्यांचा सल्ला होता. 16वे वचन, येशू त्यांना म्हणाला, त्यास जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खावयास द्या. 5,000 भोजन खाऊ घालणे हा चमत्कार 4ही शुभवर्तमानांमध्ये नोंदण्यात आलेला आहे. ह्या कारणामुळे हा चमत्कार फार महत्वाचा आणि महान आहे. परंतु त्याने त्यांना म्हटले, त्यास जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खावयास द्या. ही फार अशक्य अशी आज्ञा होती. 17वे वचन, ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. आज श्रोत्यानो, आमच्याजवळ आत्मिक भोजन आहे. 5 भाकरी व 2 मासेच का होईना, परंतु आज ज्या गोष्टीची कमतरता आहे ती गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य. जर हे सामर्थ्य आमच्याजवळ आहे तर लोकांना इकडे तिकडे पाठविण्याची गरज नाही. आम्ही गरजवंत लोकांना मानसिक रोग तज्ज्ञांकडे, वैद्यांकडे, सरकारकडे मदतीसाठी पाठवतो. आम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवी कल्पनेत समस्यांचे समाधान नाही, परंतु समाधान परमेश्वराजवळ आहे. आज आमच्या मंडळ्या सामर्थ्यहीन आहेत. त्या ह्याच कारणामुळे आमच्या मंडळांमध्ये ख्रिस्तावर जो विश्वास असायला हवा तो नाही आहे, आणि त्यामुळेच आमच्या मंडळ्या आज कमकुवत झालेल्या आहेत, सामर्थ्यहीन झालेल्या आहेत. 18वे वचन, तो म्हणाला, ते इकडे माझ्याजवळ आणा. मला हा प्रतिसाद फार आवडतो. तो प्रभू आहे श्रोत्यानो, आणि तो आम्हाला म्हणतो, जे काही तुमच्याजवळ आहे ते मजकडे आणा. त्याच्याकरिता आमच्याजवळ काय आहे हे महत्वाचे नाही, परंतु खरे पाहता काय नाही हे महत्वाचे आहे. काय आम्ही आमच्याजवळ जे आहे ते त्याला सर्वस्व देऊन व त्याच्या उपयोगाकरिता त्यानेच आमचे मार्गदर्शन करावे म्हणून देण्याकरिता तयार आहोत. असं समजू नका की ह्या मुलाजवळ मोठमोठ्या जाड भाकरी होत्या. त्या लहान भाकरी होत्या. 5,000च्या वर असे लोक त्या ठिकाणी होते जे उपाशी होते, आणि फक्त 5 भाकरी होत्या. त्या लहान मुलाचे ते दुपारचे भोजन असावे व त्याच्या एकट्याकरिता ते पुरेसे होते. 19वे वचन, मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसावयाची आज्ञा केली, आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला, आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. त्याने लोकसमुदायाला गवतावर बसावयाची आज्ञा केली. प्रभूने सर्व काही फार पद्धतशीरपणे केले हे फार स्पष्टपणे आम्हाला दिसते. आणि नंतर त्याने आकाशाकडे वर पाहून आशीर्वाद दिला, आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या, आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. जे शिष्य ख्रिस्ताला त्याने काय करावे ह्या बाबतीत सल्ला देत होते ते आता लोकांना जेवण वाढणाऱ्याचे काम करीत होते. प्रेषित, उपदेशक, सुवार्तिक, शिष्य, सेवक ह्यांचे हेच कार्य आहे. त्यांना अनेक लोकांना भोजन वाढायचे आहे, सेवक होऊन कार्य करायचे आहे. आज आम्हाला दिसतं की प्रत्येक व्यक्ती उच्च पदवी, उच्च स्थान घेऊ पाहते. सेवाभाव मात्र फार कमी आढळतो. सर्वांना अधिकारी बनावेसे वाटते, पण सेवक बनण्याकरिता कोणी तयार होत नाही. आत्मिक जीवनाची भाकर जी देवाचे वचन आहे, लोकांना वाढण्यासाठी आम्हाला जेवण वाढणाऱ्यांची गरज आहे, आणि हेच आमचे कार्य आहे. 20वे वचन, मग ते सर्व जेवून तृप्त झाले, आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. ह्या ठिकाणी 12 टोपल्याच्या उरल्या त्यातील भोजन उष्टे नव्हते, तर ज्याला स्पर्श सुद्धा झालेला नव्हता असे ते होते. सर्व लोक जेवून तृप्त झाले होते. 21वे वचन, जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले होतीच. त्या ठिकाणी श्रोत्यानो 5,000 पुरुष होते. त्या स्त्रिया व लेकरांचा समावेश नव्हता. ह्यावरून आपण अंदाज लावू शकता की सर्व मिळून त्या ठिकाणी किती लोक असावेत. आता येशू पाण्यावर चालतो. समुदायाला भोजन दिल्यानंतर तो शिष्यांना गलील समुद्राच्या दुसऱ्या बाजूला पाठवतो आणि स्वतः प्रार्थना करण्याकरिता जातो. 22वे वचन, नंतर मी लोक समुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लागलेच शिष्यास लावून दिले. लागलेच हा शब्द निकड
व त्वरित हालचाल ह्यांना स्पष्ट करणारा शब्द आहे. मत्तयाच्या नोंदीमध्ये ह्या मोठ्या चमत्काराचा शेवट फार वेगळा आहे. तो फक्त किती तत्परतेने त्वरित त्याने लोकसमुदायाला निरोप दिला व शिष्यांना तारवात बसून पलीकडे पाठविले हे सांगतो. तो ह्याचे स्पष्टीकरण देत नाही. योहान मात्र ह्याचे कारण योहान शुभवर्तमान 6 अध्याय आणि 15 वचनामध्ये अशा प्रकारे देतो. तो लिहितो, मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. येशूच्या सेवेसंबंधी जी वास्तविकता मत्तय समोर ठेवित आहे ती त्याच्या राजा होण्याशी संबंधित आहे. पहिल्यांदा परंतु येशू राजा होऊ पाहत नाही हे वाचून आम्हाला थोडे विचित्र वाटेल. येशूच्या राजा होण्याच्या दाव्याशी संबंधित असलेला हा एक लक्षात घेण्यासारखा पुरावा आहे. तो अधिकार व त्याला मिळालेले पद ह्यामुळे राजा आहे. तो प्रजासत्ताक पद्धतीने राजा बनणार नाही. तो लोकांच्या इच्छेने निवडण्यात आलेला राजा नाही. तो परमेश्वराच्या इच्छेनुसार राजा आहे. शेवटी तो आपल्या बळावर राजा बनेल. स्तोत्रसंहिता 2 अध्याय 8 आणि 9 वचने सांगतात. स्तोत्रसंहिता 2 अध्याय 8 आणि 9 वचने, माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रीय वतना दाखल देईन. पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन. लोहदंडाने तू त्यास फोडून काढीशील. कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुरारा करीशील. नंतर पुढे 14 अध्याय 23 आणि 24 वचने पहा श्रोत्यांनो. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. प्रभू डोंगरावर आहे, प्रार्थना करण्याच्या ठिकाणी आहे. त्याचे शिष्य गलीलच्या समुद्रावर उठलेल्या वादळामध्ये सापडलेले आहेत, अंधारात आहेत, ते संकटात आहेत. हे आजच्या दिवसाचे किती स्पष्ट चित्र आहे श्रोत्यानो. आमचा प्रभू पित्याच्या उजव्या हाताला विराजमान आहे. आम्ही खाली पृथ्वीवर संकटाच्या ठिकाणी, वादळ असलेल्या ठिकाणी, अशांतता असलेल्या ठिकाणी आहोत. मला पुढचे वचन फार आवडते. 25 वचन, तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. रात्रीचा 4था प्रहर हा सकाळचा प्रहर असतो. सकाळच्या 3 वाजेपासून सूर्य उगवेपर्यंत ही वेळ असते. ह्याच वेळी प्रभू येशू समुद्रावर चालला व शिष्यांकडे गेला. मला वाटतं तो अशाच प्रकारे त्याच्या लोकांना घेण्याकरिता येईल. त्याच्या येण्याची वेळ व तारीख निश्चित नाही, परंतु मला वाटतं आम्ही 4थ्या प्रहरात आहोत. 26 वचन पहा. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. शिष्यांनी भूत कधी पाहिले नव्हते, परंतु त्यांना वाटले आता ते भूताला पाहत आहेत. 27 वचन, परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. येशू त्यांच्याशी लगेच बोलला व त्यांना आश्वासन दिले, धीर दिला की तो भूत नाही, परंतु तो वास्तविक प्रभू येशू ख्रिस्त आहे. 28 वचन सांगतं की तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. ह्याकरिता पेत्रावर टीका करण्यात येते. लोक म्हणतात की त्याने पाण्यावर चालण्याकरिता विचारायला नको होते, परंतु मी त्याचे कौतुक करते. जॉन वेस्लेने म्हटले की परमेश्वराकडून महान कृत्यांची अपेक्षा करा. अर्थातच पेत्राने ते केले. आमच्यापैकी अनेक जण परमेश्वराकडून लहान लहान गोष्टी प्राप्त करून संतुष्ट होतात. लक्षात घ्या की पेत्राने तसे विचारले म्हणून येशूने त्याला दाटले नाही. 29 वचन सांगतं, त्याने म्हटले ए. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. काही लोक म्हणतात की पेत्र पाण्यावर चालण्यामध्ये अपयशी ठरला, परंतु माझ्या पवित्र शास्त्रामध्ये तसे नाही. माझे पवित्र शास्त्र सांगते की पेत्र येशूकडे जाण्याकरिता पाण्यावर चालला. हे अपयश नाही श्रोत्यानो. पेत्राने फार महान अशी गोष्ट परमेश्वराकडून मागितली, म्हणूनच पुढे देवाने त्याला फार प्रभावीपणे उपयोगात आणले. पेंटिकॉस्टच्या दिवशी उपदेश देण्याकरिता त्याची निवड करण्यात आली. ह्यात काही नवल नाही. 30 वचन, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. पाण्यावर चालत असताना पेत्राने आपली दृष्टी येशूवरून काढली. जेव्हा तो बुडू लागला तेव्हा त्याने फार लहान
जी पवित्र शास्त्रामधली सगळ्यात लहान प्रार्थना आहे ती केली, प्रभूजी मला वाचवा. जर पेत्राने लांबलचक प्रार्थना केली असती तर त्याची विनंती ऐकण्यापूर्वी तो पाण्याखाली 29-30 फूट खाली गेला असता. पेत्राने समयावधान ठेवून प्रार्थना केली. 31-33 वचने पहा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. पेत्राची समस्या होती, त्याने येशूवरून नजर काढून उठणाऱ्या लाटांवर नजर टाकली. श्रोत्यानो, आज तुम्ही व मी अशा जगात जगत आहोत जेथे लाटा उसळत आहेत व अशा वेळी आम्हाला आपली दृष्टी ख्रिस्तावर लावायची आहे. प्रभूने हा चमत्कार त्याच्या स्वतःच्या लोकांकरिता केला, जेणेकरून त्यांचा विश्वास वाढावा. 34-36 वचने पुढे सांगतात, नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या भागात गेले आणि तिथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखनाईतांना त्याच्याकडे आणले आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हा स्पर्श करू द्या अशी त्यांनी त्याला विनंती केली. जेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले. या वादळानंतर त्याने लोकांच्या गरजेनुसार त्यांची सेवा केली. पुन्हा अनेक लोक बरे झालेत. श्रोत्यानो, काय आपणाला त्याचा स्पर्श झालेला आहे? तो आपणाला फक्त शारीरिकच नाही तर आत्मिक रूपाने बरे करू इच्छित आहे. तो आपणाला जबरदस्ती करीत नाही, परंतु मोठ्या प्रेमाने आपणाला बोलावित आहे. तो आपली वाट पाहत आहे. ह्या जगात त्याच्या येण्याचा मुख्य उद्देश होता पाप्यांना वाचविणे, त्यांना सैतानाच्या बंधनातून सोडून सार्वकालिक जीवन देणे. परंतु त्यासोबत त्याने लोकांना शारीरिक आरोग्य सुद्धा दिले. आज सुद्धा काही लोक फक्त बरे होण्याकरिता त्याच्याजवळ येतात. लक्षात ठेवा की शारीरिक रोग बरे न झाल्यास आपले तितके नुकसान होणार नाही जितके आत्मिक रोग बरे न झाल्यास नुकसान होईल. कारण शरीर तर नष्ट होणार आहे, त्यासोबत सर्व रोग आजार दुःखे नष्ट होतील, परंतु आत्मिक रोग नष्ट होणार नाही. आज जर आपण पापांची क्षमा प्राप्त करू इच्छिता, आत्मिक रोग चांगला करू इच्छिता, तर प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आजच्या अध्ययनातून आपण शिकलो आहोत की आमच्यामध्ये हेरोदाप्रमाणे दुष्टता आणि क्रूरता असू नये. अशा वृत्तीमुळे आमच्या मानवी स्वभावामध्ये अपेक्षित बदल होण्यास बाधा निर्माण होते. आजही येशू ख्रिस्तामध्ये आमच्यासाठी कळवळ आहे. येशू आम्हाला शारीरिक भोजन तर देतोच, पण तो आम्हाला आत्मिक भोजनही देतो. जर आमच्यामध्ये अविश्वास आहे तर ते आम्हाला अडखळ नाही, परंतु आम्ही आमची दृष्टी संसार संकटे यांच्याकडे लावण्यापेक्षा येशूकडे लावण्याची आवश्यकता आहे. तोच आमचा सर्व काही आरोग्य देणारा, वाचवणारा, तारणारा आणि संकटांमधून आम्हाला बाहेर काढणार आहे. काय आपण पेत्राप्रमाणे प्रभूजी मला वाचवा ही लहान प्रार्थना म्हणण्यास तयार आहात? तर मग चला प्रियानो, आपण प्रार्थना करू. सर्व सृष्टीच्या निर्माणकर्त्या, आमच्यावरती सदैव प्रेम करणाऱ्या आणि आम्हाला जवळ घेऊन आम्हाला शिकवणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आज आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की पेत्रानं केलेली छोटीशी प्रार्थना, प्रभूजी मला वाचव. होय प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, आज आमच्या जीवनामध्ये तूच आमचा जिवंत परमेश्वर आहेस की जो आम्हाला सदैव वाचवणार आहे. प्रभूजी, आम्हाला हे कळलेलं आहे आणि म्हणून प्रभूजी, आम्ही ज्या आमच्या जीवनामध्ये दुष्टता आहे, क्रूरता आहे, चुकीच्या गोष्टी आम्ही करणारे आहोत, चुकीचे विचार करणारे आम्ही आहोत, त्याच्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर आणि प्रभूजी तू आम्हाला खऱ्या अर्थानं वाचव. होय बापा, आमची छोटीशी प्रार्थना तुला मान्य असू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.